तर सामन्याला सुरुवात होतोय. दोन फलंदाज पाहतोय पण दीपक मेंगाल आणि दीपक भगत, दोन्ही दीपक नावाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती या दोन्ही फलंदाजांची. त्यानंतर जितू, त्यानंतर आकाश 50 धावांचं टार्गेट आणि त्या 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय गोलंदाज किरण. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. चांगली सुरुवात. अरे दीवानो किरण काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. आणि दीपक मेंगाल आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी झाली होती. 2 षटकार जे बॅट मधून पाहायला मिळाले होते. तो दीपक मेंगाल आता मात्र स्वस्तामध्ये बांधून माघारी परतलाय. शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. तर नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राइक वरती असेल डावखुराचा फलंदाज मनोज. नॉन स्ट्राइक वरती पाहतोय पण दीपक भगत याला. आणि गोलंदाजीच्या मार्गावरती किरण चौधरी. आयोजक संघ या स्पर्धेचा आयोजक संघ आहे आणि ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय जय बजरंग गंगारामपाडा ए हा संघ पाहतोय. त्याच्या मार्फत जय बजरंग चषक 2022 आयोजन हे पाहायला मिळतंय. नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान एक संगीतमय वातावरणामध्ये ही स्पर्धा केलेली. त्यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडूला हात लावला होता. मनोजकडे कुठली संधी नाहीये. मात्र चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जात आहे. या एका धावेने धाव फलकाला सुरुवात झाली. धाव फलकावर धावा लागल्या त्या एक गडी बाद एक धाव. काय जबरदस्त चेंडू हाताले जात आहेत. आपण पाहतोय जो गोलंदाज डावखुऱ्याचा गोलंदाज पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर जो नॅचरल स्विंग मिळत असतो गोलंदाजाला तो स्विंग यावेळेस किरण याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जो डावखुऱ्याच्या गोलंदाजाला जो स्विंग मिळत नॅचरल स्विंग मिळत असतो तो स्विंग यावेळेस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा किरण चौधरी. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये. मात्र एक धाव इथे मिळेल. डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांना देखील ते विचार करावा लागला असता. 2 पंच पाहतोय पण पंचांच्या भूमिकेमध्ये किरण टोकरे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच पंकज पारदी चांगलं सहकार्य लाभतंय त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी. किरण चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय. पुढचा चेंडू मनोज साठी. यावेळेस पुन्हा एकदा फुलेर यांचा चेंडू होता. यावेळेस चांगल्या त्याने चेंडूला खेळता आलेलं नाहीये. मात्र एक धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेनिशी धाव फलक पुढे सरसावला गेलाय. तीन या धावसंख्येवरती 3 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. त्यानंतर 3 चेंडूवरती 3 सिंगल पाहायला मिळतात. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत झालंय किरण चौधरी मार्फत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. चेंडू डीप मध्ये होते. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होतोय. घातक ठरू शकतोय मात्र चपलाही दाखवलाय दोन्ही फलंदाजाने. थोडस मी जर म्हणेन लेझी क्रिकेट खेळलं गेलं त्या क्षेत्ररक्षकामार्फत. इझिली त्यांनी चेंडू पकडला होता आणि इझिली थ्रो करण्याचा त्याचा प्रयत्न मात्र संधी उचललाय. दोन्ही फलंदाजांनी वेगाने 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या गेल्या. थोडीशी चूक आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 5 चेंडू
या ओव्हर मध्ये टाकून झालेत. पॉवर प्लेचं षटक पाहतोय आपण. किरण चौधरी पुन्हा एकदा आपल्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू घेऊन जाईल. दीपक साठी अजून एक वेगवान चेंडू भन्नाट वेगाने हाताळला गेलाय. ओव्हरची समाप्ती, षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 5 धावा. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती धावा लागल्या त्या 1 गडी बाद 5 धावा. दीपक मेंगल स्वस्तामध्ये बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर दीपक भगत आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मात्र कुठल्या प्रकारे त्यांना मोठा फटका खेळू दिला नाहीये. किरणच्या गोलचा जर विचार केला तर सर्व चेंडू जर तर खोलवर टप्प्याचे हाताळले गेले. कुठली संधी दिली नव्हती दोन्ही फलंदाजांना. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 1 गडी बाद 5 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण चौधरी यांनी पहिले षटक हाताळलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी अरुण चौधरी हा गोलंदाजी मार्गावरती आहे. हा देखील लेफ्ट नंबर गोलंदाज पाहायला मिळतो. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. चेंडूने आपली दिशा बदललाय आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. 3 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावांनिशी धाव फलक पुढे सरसावला गेलाय 8 या धावसंख्येवरती. अजून एक लेफ्ट नंबर गोलंदाज पाहतोय पण गोलंदाजीच्या मार्गावरती अरुण चौधरी याला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 धावा आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती 3 धावा. 3 धावांनी सुरुवात झालाय. धाव फलकावरती 8 या धावा पाहायला मिळतील. दीपक भगत एक स्टायलिश प्लेयर पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. सलामीला आलेला फलंदाज. आतापर्यंत त्याला जास्ती संधी मिळाली नव्हती. 2 चेंडू त्यांनी खेळलेत आणि 2 चेंडू मध्ये त्यांनी धावा बनवल्यात 3. या षटकातील पुढचा चेंडू आपले टॉप एज चेंडू मध्ये आणि क्षेत्ररक्षक तैनात फ्लाइंग स्लिप मध्ये. चांगला सहज सोपा झेल फलंदाज बाद. तर आकाश येतोय नवीन फलंदाज. तर दीपक भगत देखील बांधून माघारी परतलाय. धाव फलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात त्या 2 गडी बाद 8 धावा. सलामीची जोडी ही माघारी परतलय. कार्तिकी स्फोट खांडीचा पाडा या संघाची. दीपक मेंगल आणि दीपक भगत बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आकाश मागच्या मॅचचा हिरो.
आणि पहिला चेंडू आपण बघतो खेळत होता, स्टेप आउट झाला होता. मात्र पंच दर्शवत आहेत की हा चेंडू नो आहे. किरण टोकरे पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच पाहतोय आपण पंकज पारदी याला. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडे डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाहीये आकाश या फलंदाजाला, कारण चेंडू पडल्यानंतर लेग एष्टीवरती हा चेंडू पडला होता आणि वलन घेतोय. एस्टरवरून चेंडू ट्रबल, बाकीचं काम एष्टी रक्षक पूर्ण करतोय. मोठा फटका खेळण्याची संधी होती, ती संधी मात्र चुकली जाते, हुकली जाते. यावेळेस काय घडलंय, काय बिघडलंय? ओव्हर थ्रो, आणि या ओव्हर थ्रोचा फायदा झालाय आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल, मात्र इथं रोखलं जात आहे. 2 धावा कंप्लीट. 22च्या सुरुवात या 2 धावा असतील आणि पंचांचा इशारा आहे वाईट, म्हणजे 1+2 याच्या 3 धावा अवांतरच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवल्या जातील. खराब क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय विकेट किपर मार्फत. या 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. यावेळेस सफल झाला होता, क्रॉस झाला होता, फलंदाज ऑन साइडला खेळायचा होता. मग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू टोलवायचा होता. मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाही. चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. हा चेंडू आलाय डॉट. धाव फलकावरती धावा 12 धावा. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहील, कारण चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. आकाशच्या बॅट मधून आलेला हा षटकार, या षटकारने धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. एक चेंडू अद्याप बाकी असेल. आता मात्र अरुण चौधरी या षटकारने थोडासा मागला ठरला जातोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण झाले, जबरदस्त क्षेत्ररक्षण, मात्र फेकी थोडीशी खराब, त्याचा फायदा उचललाय. या 2 धावा मिळतील. या 2 धावेनेशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 20 धावा. तर 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा लागल्या ते 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 15 धावा. 20 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक हाताळलं किरण चौधरी आणि त्यानंतर अरुण चौधरी, आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय चौधरी. चौधरी ब्रदर्स हे पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या मार्गावरती. तर स्ट्राइक वरती पाहायला मिळेल मनोज, डावखुराचा फलंदाज. नॉन स्ट्राइक वरती आकाश, मागच्या मॅचचा हिरो. पहिला चेंडू अकुट्याबाद, क्षेत्ररक्षक तैनात. एका हाताने हा झेल पकडायचा होता. मला वाटतं अरुण चौधरी त्या क्षेत्रामध्ये तैनात होता. हा झेल पकडला असता तर थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळाला असता कार्तिकी स्पोर्ट हा संघ, मात्र झेल ड्रॉप झालाय. एका हाताने हा झेल पकडायचा होता. मात्र झेल सुटल्यानंतर एक धाव पूर्ण करण्याची संधी होती फलंदाजांकडे. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती.
तर पुन्हा एकदा अजय चौधरी गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झाला. आपल्या ओव्हर मधील दुसरा चेंडू घेऊन जाईल आकाश साडी. यावेळेस अगोंड्याचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा मला वाटते झेल ड्रॉप होत असताना बॅटची हलकासा एज घेतला होता आणि यावेळेस विकेट किपर मार्फत चूक होताना पाहायला मिळते, कारण थोडासा आवाज देखील आला होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज अजय चौधरी मार्फत. पहिल्या चेंडूवरती देखील झेलची संधी सुटली गेली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील झेलची संधी होती, ती देखील सुटली गेली. यावेळेस फुल टच फुलवण्याचा चेंडू आणि या चेंडूला खिलून काढलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. सुटल्यानंतर काय होतं मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतंय. झेल सुटल्यानंतर एक षटकार आलाय आकाशाच्या बॅट मधून. आता मात्र आत्मविश्वास दुणावला असेल या फलंदाजाचा, कारण ज्यावेळेस फलंदाजाचा झेल सुटतो त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास वाढत असतो आणि दुप्पट आत्मविश्वासाने तो फलंदाजी करत असतो. यावेळेस स्टेप आउट झाला होता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता. फलंदाज आकाश मात्र ओळखलं होतं गोलंदाजाने. चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला आणि हा चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतोय. दहा फलकावरती धावा 27 धावा पाहायला मिळत आहेत. अवलेस ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताला होतं, चेंडू जातोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येते दूरवरून, एका हाताने चेंडूला फील्ड केलाय आणि फेकी देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. या 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. एक चेंडू अद्याप बाकी असेल. याच दरम्यान पायदपन मान्य श्री सचिनजी सापटे यांचे इथं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानपन्न व्हा. मान्य श्री सचिनजी सापटे यांना विनंती असेल, आपल्या आयोजक विनंती करतायत की आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानपन्न व्हा. यावेळी सरळ बॅट चेंडूला टोलाला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या क्षेत्ररक्षकामार्फत, मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. तर चौथं आणि अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण मनीष. तर मनोज हा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक वरती पाहतो आपण आकाशाला. 10 फलकावरती धावा लागल्या तर 33 धावा. शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी मनीष. पहिला चेंडू अकोट्याचा शॉर्टम पूल करायचा होता, चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली गेला होता, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल त्याला पकडता आलेला नाहीये आणि इथे तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मनोज हा धावचीच्या सुरुवात वाजवतोय.
पंचांनी कळवायचंय कुठला फलंदाज बाद होईल. मला वाटतं नवीन आलेला फलंदाज जितू हा बाद होईल. ते आकाशाची विकेट वाचवण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय स्वतःची विकेट जितू याने आपली विकेट सॅक्रिफाईस केली कारण आकाशाची विकेट त्याला वाचवायची होती. हा लाई चौकार 1+4 5 धाबा. पायरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस शॉर्ट अँड पुल पॉवरफुल चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. हेच कारण आहे की मनोज याने आपली विकेट सॅक्रिफाईस केली होती कारण त्याला माहिती आहे आकाश मोठे फटके खेळतो आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस प्रत्युत्तर टिट फॉर टॅट जसे असं उत्तर दिलं जातोय. फलंदाज बाद. मिळतोय धाव फलक पाहतो आपण 48 धावा या धाव फलकावरती लागल्या. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आकाश याचं महत्वपूर्ण योगदान पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 23 धावा त्याच्या मार्फत कुठल्या गेल्या. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकाराचा समावेश पाहायला मिळाला. तर शेवटचा चेंडू बाकी असेल या ओव्हर मध्ये. मनीष हा गोलंदाज पाहतोय आपण. या ओव्हर मध्ये भरपूर धावा या मनीषाने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि आतापर्यंत जर बघितलं तर मनीष हा देखील भरपूर धावा त्याने खर्च केल्यात. या ओव्हर मध्ये अवांतर चेंडू देखील त्याने हाताळलेत.
शेवटचा बॉल. यावेळेस चेंडू पायावरती आदळतोय, चेंडूला सोडून द्यायचं होतं. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. या एका धावेनेशी धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. तर यानंतर होणारा सामना रॉयल स्पोर्ट खैरपाडा आणि अवाले बी या दोन संघादरम्यान होईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की लगेच टॉस करण्यासाठी या. रॉयल स्पोर्ट खैरपाडा आणि अवाले स्पोर्ट बी या दोन संघादरम्यान मॅच होईल. तर दोन्ही संघांना विनंती असेल की लगेच टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. तर आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेत संदीप भवर, त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तर पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. तर या 4 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय संदीप भवर सरांना. तर ओ टू संदीप सर. थँक्यू प्रदीप सर. मॅन फ्रॉम बामणगाव. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येला ती 49 आणि 50 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि क्रिकेट रसिकांसाठी एक जे पण खेळाडू किंवा जे रसिक असतील त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी असेल की सरकारने क्रिकेट ग्राउंड खुले ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. आणि लॉकडाऊनच्या स्वरूपात जे बंद करण्याची निर्णय घेतला होता त्यावर नक्की आता सरकारने निर्णय बदललेला आहे. त्यामुळे एक सर्व क्रिकेट रसिकांना आनंदाची बातमी असेल. बोलूया सामन्याकडे. सामन्याची एक बाजू तर नाण्याची आपण एक बाजू पाहिलेली आहे. 50 धावा करायच्या आहेत. आणि स्ट्राईकला पाहतोय आपण राहुल आणि किरण, दोन्ही फलंदाज अष्टपैलू आहेत. राहुलचा विचार केला तर एक क्लासिकल बॅट्समन आहे. त्याच्याकडे क्षमता आहे कोणताही चेंडू कशा प्रकारे खेळून काढला पाहिजे. आणि किरणचा विचार केला तर एक डावखुरा हाताचा फलंदाज, म्हणजे समोरच्या गोलंदाजीला डोकेदुखी. कारण डावखुरा फलंदाज असला त्यामध्ये क्षेत्ररक्षण चेंजेस आणि कमी डावखुऱ्या हाताचे फलंदाज पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पिवनचं पहिलं षटक. गोलंदाज दीपक. फलंदाजीमध्ये काही करता आलं नाही, गोलंदाजीमध्ये काही करतोय का. दीपक याचा पहिला चेंडू. सामना करे राहुल आणि पहिला चेंडू. मी म्हटलं होतं राहुल क्लासिकल प्लेअर आहे. इनफिल्डच्या वरून चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक पार करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूला कलेक्ट केलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण धावसंख्येत भर. संघाचा तसं स्वतःचा श्री गणेश धावसंख्येत 2 निवडते. धावसंख्येली ती 2. पुढचा चेंडू दीपक याचा. सुंदर चेंडू खेळून काढला होता राहुलने. पुन्हा एकदा हलूच कट करण्याच्या प्रयत्नात नक्कीच चेंडू बीट करून जातोय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फलंदाजासाठी फुटवर्क खूप महत्वाचं असतं आणि तेच फुटवर्क चेक केलंय गोलंदाज दीपक यांनी. पुढचा चेंडू राहुल साठी
आता माझा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या मधून काढला चेंडू, चेंडू क्षेत्ररक्षणाला पार करून जाईल, चेंडू जाईल एवन बँड गॉलीचा चौकार. टिपिकल पॉवर प्ले शॉट. दिली होती गोलंदाजाने फलंदाज पुन्हा एकदा यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आहे आणि आखूड टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत आणि त्याच्यावरशी पूर्णपणे आक्रमण करतोय हा फलंदाज. यावेळेस फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 धाव संख्येवरती. यस संदीप सर. मी नक्कीच पहिलं षटक चालू आहे आणि टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि मी जेव्हा फलंदाजीला राहुल उतरला होता तेव्हाच म्हटलं होतं की जसा चेंडू असतो तशाच प्रकारची फलंदाजी करतो राहुल. आणि तुम्ही मागील 2 चेंडू पाहिले असतील, आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला इनफिल्डच्या वरून भिरकावून दिला होता आणि चेंडू सीमारेषा पार गेला होता. आणि या चेंडूवर देखील लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लेंथ आणि लाईन सुंदर होती, त्यामुळे लेट कट होऊ शकला नाही. परंतु एक धाव समाधान मानलं राहुल याने. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता परंतु हा ना मध्ये काही 2 धावा पूर्ण झाले नाही. पुढचा चेंडू किरणसाठी. आता मात्र सुंदर चेंडू, पंचाकडे दाद मागताना. तर संदीप सर तुम्हाला थांबवते, आपण टॉस करणार आहोत. तर खैरपाडा आणि त्यांच्यासोबत 2 हात करेल अवाले बी हा संघ. तर मी विनंती करेन मनोजजी मेघवाले यांना विनंती करेन की आपल्या शिवा हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. चिंचवली खांडपे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत मनोजजी मेघवाले, ते उपस्थित आहेत. सलग आजचा 3रा दिवस पाहतोय, त्यांची उपस्थिती येथे पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर खैरपाडा संघाचा संघनायक पाहतोय आपण रवी आणि ती अवाले संघाचा संघनायक. छापाचा कॉल आलाय आणि छापा इथे आलेला आहे. तर मनोज साहेबांना विनंती झाली की आपण जाऊन सामना पण व्हा. तर अवाले संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ एक बलाढ्य संघ पाहायला मिळत आहे. या पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिले, त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 30-35. कुठले गोलंदाज पाहायला मिळतील? शंकर आणि निलेश. जास्त वेळ घेत नाहीये. रवी, तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजा मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ असेल. या मॅच मध्ये काही चेंजेस असतील की तोच संघ पाहायला मिळेल? तोच संघ बघायला मिळेल. तर यस, जास्त वेळ घेत नाहीये. सामना देखील रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. तर टॉस जिंकलाय अवाले बी या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केले गेलंय खैरपाडा या संघाला. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये
सागर दोन्ही बंधू यांच्यावर जिम्मेदारी असेल. पुढचा चेंडू अक्षयाचा. पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि ते लेट कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 12. 50 धावांचं आव्हान आहे. एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. फंबल होतय पण तू राहुल दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत नाही. कदाचित सागरकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्याच्यावर तो जिम्मेदारी देतोय. धावसंख्येत भर धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आली ती 13 आणि सागर जर नक्कीच थांबला तर मी तर म्हणेन 3 षटके देखील माफक आहेत त्याच्यासाठी. कारण त्याच्या फलंदाजीचा शैलीचा विचार केला तर खूप लांब टप्प्याचे षटकार मारतोय आणि मी म्हटलं होतं तशाच प्रकारचा फटका हा जाईल चेंडू एवन बॅटे कोहलीचा षटकार. ज्याच्याकडे क्षमता आहे खूप खोलवर आणि खूप लांबवर षटकार मारण्याचे आणि पहिल्या चेंडूवर दाखवून दिले अक्षयाला तुझं ढाट टाकू शकतो तर मी छक्के देखील मारू शकतो. आता मात्र सुंदर चेंडू तो मात्र एक तुम्हारी एक हमारी. धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. आता मात्र 12 चेंडू 31 धावा. 2 षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 15.5 ची सरासरी आहे. सागर आणि राहुल जर प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके मारतात तर नक्कीच सामना त्यांच्या बाजूने झुकेल आणि जर चांगली गोलंदाजी केली तर खांडीचा पाडा संघ विजय होईल. परंतु क्रिकेटला झड तरला काही महत्व नाही. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही विजयी ठरू शकत नाही. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अजय. आता मात्र स्ट्राईकला आलेला बॅटमॅन राहुल याच्याकडे स्ट्राईक असेल आणि सामना जर जिंकायचा असेल राहुल आणि सागर याला राहणं टिकून राहणं गरजेचं आहे. नुसतं राहूनही फायदा नाही कारण मोठे फटके देखील मारावे लागतील कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. पहिला चेंडू अजय याचा राहुल साठी. खराब चेंडू होता त्याला पाहिजे तसा प्रत्युत्तर देता आलं नाही. झेल फलंदाज फेल. धावा खेळून काढल्या त्यामध्ये 9 चेंडू खेळून काढले. परंतु हा चेंडूचा विचार केला ज्यावर राहुल बाद झाला. मी तर म्हणेन शॉर्टपिट लाईनचा चेंडू होता आणि त्याला शॉर्ट ऑन पुल केला असता तर नक्कीच सीमारेषा बाहेर गेला असता. खराब चेंडू होता परंतु त्याच्यावर विकेट मिळाले. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. पुढचा चेंडू सागर साठी. पुन्हा एकदा विकावून देण्याच्या प्रयत्नात एकदा पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का. मी तर म्हणेन सुंदर फेकी केली होती परंतु विकेट किपर कलेक्ट करू शकला नाही आणि जर सागर बाद झाला असता तर नक्कीच गंगारामपाडा संघाच्या आशा मावळल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे. पुढचा चेंडू 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 21. सागर आहे तोपर्यंत सांगू शकत नाही. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र सागरला देखील बांधून ठेवलाय. सुंदर गोलंदाजी करतोय अक्षय. अजय एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हटला की नैसर्गिक स्पिन मिळाला जातो. मी म्हटलं होतं तशाच प्रकारचा चेंडू पडल्यानंतर चेंडू कोण बनून निघून जातोय.
पुढचा चेंडू सागरसाठी. षटकातील 2 चेंडू शेष. आता मात्र बॅटची एज आणि फलंदाज क्षेत्ररक्षकाकडून फंबल होते आणि चेंडू जाविले एवन ब्रँडकडीचा चौकार. नशिबाचा चौकार. आणि ग्राउंडचा जर विचार केला तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाकडून थोडी जरी चुकी झाली तर चेंडू सीमारेषा पार होणार आणि तेच पाहायला मिळालं. आणि मी तर समजेन नशिबाचा चौकार आलाय. या चेंडूवर जर मोठा फटका येतोय तर नक्कीच कमबॅक करू शकतोय गंगारामपाडा संघ. आणि स्ट्राईक देखील राहुल हॅलो प्रदीप सर काय म्हणाले या सामन्याबद्दल? कारण 6 चेंडू शेष आहेत आणि 21 धावांची आवश्यकता आहे. सागर देखील आहे परंतु स्ट्राईक मात्र आता नवीन आलेला फलंदाज भरतकडे असेल. ज्या प्रकारे 2 चौकार आले शेवटच्या चेंडूवरती, असं वाटतं की 2 चौकार संजीवनी देणारे राहिलेत गंगारामपाडा ए या संघाला. चौकारांची गरज होती, षटकारांची गरज होती. षटकार नाही मात्र चौकार आलेत आणि या चौकारांशी धावफलक पुढे सरसावला गेलाय. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या ते 29 धावा. अजूनही 6 चेंडू मध्ये 21 धावा करायच्या असतील. 6 चेंडू 21 धावा. एक सुवर्ण संधी जे बी गंगारामपाडा संघाला. जर हा सामना विजय होतोय तर मनोज मेघवाले यांच्याकडून सर्व टीमला शालिमार धाब्यावर पार्टी देण्यात येईल. मेजवाने पाहूया. सामना देखील महत्वाचा आहे कारण जेवढं जेवण महत्वाचं नाही तेवढा सामना महत्वाचा आहे. कारण जिंकले तर पुढच्या फेरीत जाण्याची संधी मिळेल. आणि 6 चेंडू 21 धावा आणि मेजवानी देखील मिळेल. या ग्राउंडचा विचार केला तर आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि 6 चेंडू 21 धावा मी तर म्हणेन सेफ देखील म्हणता येणार नाही. कारण जर प्रयत्न केला तर नक्कीच होऊ देखील शकतात आणि गोलंदाजी जर चांगली केली तर नक्कीच खंडीचा संघ विजय होऊ शकतो. पुढचा चेंडू भरत साठी. भिरकावून देण्याच्या प्रयत्नात चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर आणि मी तर म्हणेन उत्साह जास्त होता. पुढचा चेंडू 5 चेंडू 21 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी. नक्कीच ज्या प्रकारे परफ्यूम सुगंध देत जातो हा चेंडू या फलंदाजाला सुगंध देऊन गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये. एकच धाव असेल. हे अगोदर करायचं होतं भारत याला कारण सागर चांगले फटकेबाजी करत होता. त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. मात्र आता भरपूर उशीर झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. मी तर म्हणेन आता जर गंगारामपाडा संघाला विजय करू शकतो तो फक्त गोलंदाज आकाश. कारण 3 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. एक चमत्कारच वाचू शकतो. सुंदर असा मारलेला चेंडू परंतु बॅटची एज. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. काय म्हणाल प्रदीप सर? ज्याप्रमाणे राहुलनी सुरुवात केली होती बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते त्यानंतर असं वाटत होतं की टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय गंगारामपाडा संघ. पण त्यानंतर कमबॅक केला. कुठल्याही फलंदाज तर पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. मोठे फटके येतात मात्र भरपूर उशीर झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये.
हा लाई षटकार, या षटकाराने धावफलक फक्त पुढे सरसावला जाईल. 36 धावा. अजूनही जर बघितलं तर 14 धाव्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या, चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिला होता अक्षय या गोलंदाजाने. 8 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर अजय याने देखील चांगली गोलंदाजी केली आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मात्र भरपूर उशिराने आलेले हे मोठे फटके. कदाचित जर भरतने पहिल्या चेंडूवर सागर याला जर स्ट्राईक काढून दिली असती तर आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट आहे. वेल प्लेड. हारलेल्या संघाचं कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. जाऊया सामनावीर या